परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। रामकृष्ण हरी। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी। 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 परपटेवरी देवोनिया।
पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी
हॅलो 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 ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई
Thank you.
कार्य सुसर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीका यदा तु मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे आज पौर्णिमा आणि या पौर्णिमेनिमित्त आपल्या पिसिवली या गावी विठ्ठल प्रसादी भजन मंडळ पिसिवली यांच्या विद्यमानाने हा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला इथे कार्यक्रम होत असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मला कीर्तनरूपी सेवा सादर करण्याची मला भाग्य प्राप्त झालेलं. मी कोणी कीर्तनकार नाही, मी कोणी प्रवचनकार नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, तर व्यासपीठावर उभे राहून काय करता? खरं सांगू का, जे आपणासी ठावे
ते इतरांशी सांगावे आणि शाने करून सोडावे सकल जन. ही व्यासपीठ जे आहे ते त्याचसाठी आहे. माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे, भाऊ या जगाला, या सामान्य माणसाला हल्ली ज्ञानाची गरज आहे. हल्ली जन अज्ञान आहे काय, आणि याला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञानाची गरज असल्या कारणाने ज्ञान सांगण्याचं साधन, दौंडी पेटवण्याचं साधन म्हणजे हे व्यासपीठ आहे. लक्षात घ्या. आणि या व्यासपीठावरनं आज तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तुकोबारायांचा. त्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला औषध देतात. ब्रह्मरस घेई काढा जेणे पिडा वारेल, पंच नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी, भवरोग ऐसे जाय, भवरोग ऐसे जाय अनेक गाय शिल्लके, तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा अनेक गदा भूतांची, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. विठाल विठाल माय बापा हो, मी तुम्हाला पहिलेच सांगून गेलो मी कोण कीर्तनकार नाही. पण जे संत महात्म्यांच्या पासून आपण इथे जे बघतोय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद माने बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा, त्याच्यानंतर आपले सावळाराम बाबा, आबा, नाना बाबा, माझे गुरुवरी शनी बाबा, ही जी मंडळी आहे, ह्या मंडळींनी आपल्यासाठी जे केलंय ते आपण करावं. काय त्यांनी आपल्यासाठी केलंय, पण इथे थांबून जमणार नाही. आपण सुद्धा दुसऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून हा विचार या मंडळीच्या मनामध्ये आला नाही. नुसतं कार्यक्रम करणं, भजन करणं, कीर्तन करणं म्हणजे परमार्थ नाहीये. लक्षात घ्या. ही जी मंडळी आहे सर्व हरिभक्त श्री नाथा वामनराव खाडे, आपले शाहजी दगडू सुतार, आपले अशोक महाराज भोये यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालत आहे. निमित्त मात्र ते आहे. लक्षात घ्या. त्यांना जर बोललो तर ते हेच सांगणार आपल्याला, भाऊ आम्ही निमित्त मात्र आहे, करणारे भगवंत आहे, संत महात्मे आहेत. आणि मी सुद्धा आज इथे उभा राहिलेलो आहे. नवे नवे मला उभा केलेला आहे. ते एक संत कृपा म्हणून मी आज इथे उभा आहे. लक्षात घ्या. आज आपल्याला मी तुम्हाला सासू सुनाच्या गोष्टी सांगणार नाही, गोष्टी सांगून तुमचा टाइमपास करणार नाही, सत्कर्माच्या गप्पा गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. पण आपलं सामान्य जे जीवन आहे ते सामान्य जीवन आपलं सार्थक कसं होईल. लक्षात घ्या. आपण जन्माला आलेलो आहोत, पण जन्माला आल्यानंतर आपण काय करायचंय, आपण कशासाठी आलेलो आहोत, काय करायचंय आणि कुठे जायचंय, हे हा मुलगाडा होण्यासाठी हे व्यासपीठ आहे. काय नुसत्या गप्पा आणण्यासाठी नाहीये. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला 1 तास उरला खटवांगर आहे, तसं आपल्याला सुद्धा 1 तास उरलेलं आहे. आता 1 तासामध्ये जेवढं सांगता येईल बाबांच्या कृपेने तेवढं सांगण्याचा प्रयत्न करीन. कारण सालुकी मंजूळ बोलते सेवानी आणि शिकविता धनी वेगळाची. संत तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, उपदेश करतात
ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वाढेल. ते आपल्याला एक रस देतात, रस. आता आपण मार्केटमध्ये जर गेलो तर रसांची कमी नाही. आपण घेऊ तेवढे रस आहेत. काय उसाचा रस आहे, भरपूर रस. आपण गेलो मार्केटमध्ये पियाचा असेल नाही काय, भरपूर रस आहे. आणि अजून एक रस दुसरा आपल्या घरगुती मध्ये, काय आपली तब्येत खराब झाली तर काढा. आपण जे काढा बोलतो तो काढा. हे असे भरपूर प्रमाणात आपल्या या व्यवहारिक जीवनामध्ये रस आहे. पण तरी तुकोबाराय आपल्याला या अभंगामध्ये सांगतात का ब्रह्मरस घेई काढा. मग तुकोबारायांजवळ हा कोणता औषध आहे का जेणे पीडा वाढेल. म्हणजे पीडा तरी कोणती आहे, प्रत्येक जण जीव दुखी आहे महाराज. सब देखोवा दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, हा सर्व दुखे. पण आपलं अहोभाग्य आपण सुखी आहोत. बघा विचार करा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा ही संत मंडळींचा आपल्याला सहवास लाभला. त्यांनी जो अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहामध्ये आपल्याला सुख प्राप्त झालं. काय म्हणजे त्याने असं काय केलं की आपल्याला सुख प्राप्त झालं. त्याने हे केलं का जिथे सुख आहे, ज्याच्या पाशी सुख आहे, ती वस्तूच आपल्या स्वाधीन केली. काय सुख वसे एके ठाई बहु पायी संतान. पहिलं सुख कुठे आहे, संतांपासून. मग जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर कुठे जावं लागेल, संतांजवळ. अजून पुढे जाऊ, अजून सुख कुठे आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमाले. पुढे भगवंताजवळ आहे, पांडुरंगाजवळ आहे. आणि ते भगवंत, ते संत बाबाने आपल्या स्वाधीन केले. म्हणून आज आपण सुखी आहोत. लक्षात घ्या. तुकोबाराय सुखी झाल्यानंतर जगाला उपदेश करतात. काय कमी ज्या गोष्टीने सुखी झालेला आहे ती गोष्ट तुम्ही घ्या. कोणती गोष्ट घ्या, सेवितो हा रस वाटितो अनिका. 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 हाय हो नका रानवरी, हाय हो नका रानवरी, हाय हो नका रानवरी. आज जो कीर्तनासाठी अभंग घेतला त्या अभंगाच्या अगोदरचा हा अभंग आहे. लक्षात घ्या. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्याले हो नका रानवरी. तुकोबारायांना मग मंडळींनी सर्वांनी विचारलं, महाराज तुम्ही सांगता सेवितो हा रस वाटितो अनेका, मग तो हा रस आहे तरी कसा, हा कोणता रस आहे. म्हणे ब्रह्मरस घेई काढा जेणे पीडा वाढेल. तो ब्रह्मरसाचा काढा तुम्हाला घ्यायचा आहे. सांगून गेलो काढे रस भरपूर आहेत. आता या युगामध्ये जर आपण बघितलं, या बॉडीमध्ये 1756 रोग आहेत मला. काय भरपूर रोग आहेत. पण प्रत्येक रोगाला डॉक्टर अलग आहे. लक्षात घ्या, प्रत्येक रोगाला डॉक्टर अलग आहे. सर्वांचे रोग अलग अलग आहेत. एक रोग नाही. घशाचा डॉक्टर अलग, दाताचा डॉक्टर अलग, डोळ्यांचा डॉक्टर अलग, हाडाचा डॉक्टर अलग. सगळे डॉक्टर अलग अलग आहेत. कशासाठी,
का या बॉडीमध्ये आपला काय बिघाड झाला असेल तर ते सुधारणा करण्यासाठी ते डॉक्टर आहे. लक्षात ठेवा. मग या बॉडीमध्ये सुधारणा करण्यासाठी हे डॉक्टर आहेत. मग आपल्याला जो दुःख झालेला आहे, आपल्याला जी पीडा झालेली आहे, ती पीडा सर्व नाही महाराज, बऱ्याच जणांची पीडा माहितीच नाही. किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती कोणती पीडा लागलेली आपल्या पाठीमागे महाराजांनी सुंदर प्रमाण दिले. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फगित, मनवनी जीव भ्याला शरण देवासी. ही पीडा प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. जो जन्माला आलेला आहे त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागे ही पीडा आहे. कोणती पीडा? जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. ही पीडा प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेली आहे. लक्षात ठेवा. हा एकच रोग आहे. काय? आणि ह्या रोगाचं औषध तुकोबारायाने आपल्याला सांगतात. आपल्याला या जन्ममानाच्या फेऱ्यातून जर चुकायचं असेल काय, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, हा गाडा जर चुकवायचा असेल तर तुकोबाराय अभंगाच्या ब्रह्मा रस घेई काळा, ही जन्म मरणाची जी पीडा आहे, जन्म मरणाचं जे दुःख आहे ते वारेल म्हणतात. वारे, वारे म्हणजे काय? आपण सहज सांगतो, भाऊ अमुक अमुक वारली. वारली म्हणजे काय झाली? ती आता संपली,
मेली काय ती आता पुन्हा येणार नाही, म्हणजे ती वारली. मग ही वारली जी गोष्ट आहे तीच गोष्ट आपल्या जन्म मरणाचा जो फेरा आहे ना तो वारला पाहिजे. वारला पाहिजे म्हणजे काय, संपला पाहिजे, समाप्त झाला पाहिजे. पण हीच गोष्ट बऱ्याच मंडळींना माहित नाही महाराज. जे कीर्तनाला प्रवचनाला येतात, जे सत्संगामध्ये थोडेफार तरी बसतात, त्यांना माहित आहे की माणसाला मरावं लागतं ना पुन्हा जन्माला यावं लागतं. बऱ्याच मंडळींना जी फिरतात ना अशी मोकाट, त्यांना मरावं लागतं हे माहित आहे, पण पुन्हा जन्माला यावं लागतं, बार बार जन्माला यावं लागतं हे माहीत नाही. नाही हे जर माहित असतं तर आज इथे बरीच मंडळी असते. लक्षात घ्या. इथे जे मंडळी यांना माहित आहे म्हणून आज इथं आहोत आपण माझ्या सहित, न तर मी पण इथे नसतो. मग हा फेरा चुकवण्यासाठी संत महात्म्याने आपल्याला भरपूर भरपूर कष्ट सहन करून महाराज आपल्या अभंगाला साजेसा असं प्रमाण आहे. नाममंत्र रसायन. रसायन म्हणजे काय, जे पातळ घन पदार्थ आपल्याला रसायन म्हणतात. हे रसायन आहे, हे औषध आहे. काय हे जे संत महात्म्याने घेतले ते तरले आणि तरतील. तरले तरतील हा भरवसा नाम धारकाचा ठसा. काय सांगितलंय, ज्याने ज्याने हे नाम घेतलं, लक्षात घ्या, ज्याने ज्याने हे नाम घेतलं, नाम म्हणतोय नाम, ज्याने ज्याने हे नाम घेतलं, नाव नाही बरं का, आपण नाव घेत चाललेलं. बरीच मंडळी महाराज इथे उपस्थित आहेत ते भाग्यवान आहेत का त्याला नाम म्हणजे काय ते समजलं आणि ते नाम घेत आहेत. पण बरीच मंडळी अशी फिरते नावच घेत राहिल्यात महाराज. Hare
भाग्यवान आहात का तुम्ही नाम घेता. नाम हे भगवंताचं स्वरूप आहे. तो निर्गुण निराकार आहे. नाम हे संत आहेत. नाम हाच देव आहे. नाव नाही. आपलं काय झालंय, ज्याच्या नावाने हाका मारते महाराजांनी प्रमाण दिलं त्याचं नावच नाही ठावे. म्हणजे हे कसं काय उलट आहे. ज्याच्या नावाने आपण आवाज देतो तो आवाज त्या व्यक्तीचा पाहिजे तर तो आपल्याला ओढ देईल. महाराज लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो पानसरे महाराज आमचे आहेत तिथे. पानसरे महाराज जर इथून जात असतील, लक्षात घ्या, पानसरे महाराज इथून जर जात असतील ना, मी त्यांना आवाज दिला, महाराज जय हरी, पानसरे महाराज जय हरी, त्यांना तो ध्वनी ऐकू गेल्याबरोबर ते असे असतील तर असे फिरणार. का? कारण मी त्यांच्या नावाने त्यांना आवाज दिलेला आहे. आवाज ओळखीचा आहे हे त्यांना जाण झालेलं असल्या कारणाने ते लगेच फिरणार. पण ते जात असताना त्यांचे नाव तर मला माहित नसेल. लक्षात घ्या. मला काय बोलायचंय, महाराजांचे प्रमाण दिलं, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. पानसरे महाराज इथून जात असतील आणि मला त्यांचं नावच माहित नाही, ते संतोष पानसरे आहेत का अजून कोण आहे बघितलेलं आहे फक्त. त्यांना मी फक्त नुसता आवाज देऊन ते बघणार का माझ्याकडे? नाही बघणार. तो कुणाला तरी बोलवत असणार. पण आपण भाग्यवान आहोत का आपल्याला ते नाव माहिती झालं. आणि माहिती झालं असल्या कारणानं ते आपण जेव्हा नाम करतो ना, मला नामस्मरण घेतो ना, तेव्हा तो भगवंत ओ देतो. लक्षात घ्या. मग ओ दिल्यानंतर ते पण चिन्ह तयार होतात महाराज. तेव्हा आपण समजायचं का भगवंतांनी याला ओ दिलेला आहे. चिन्ह काय आहे? नाथ महाराजांचा आरोग्य. सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, आसरू त्या भितरी वाहताती. हे चिन्ह आहे. हे चिन्ह उमटतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, आणि सुख घडोघडी वाटू लागे. घरोघरी नाही का, घडोघडी वाटू लागे. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुखी होतो माणूस. आपण सुखावरच होतो. लक्षात घ्या. प्रत्येकाची ओढ सुखासाठी आहे, पण सुख कुठे ते आपल्याला माहित नाही. पण ही जर अवस्था प्राप्त झाली सद्गुरु कृपेनं तर सुख प्राप्त होतं महाराज. मग सद्गुरु असं करतात तरी काय? ते काहीच करत नाही महाराज. तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. आपण जेव्हा जन्माला आलेलो आहोत ना महाराज, ते आपण बरोबरच घेऊन आलेलो आहोत. जे भगवंताचं नाम आहे ना
ते आपल्या जवळच आहे. आपण ते बरोबरच घेऊन आलेलो आहोत. काय परंतु जेव्हा आपला जन्म झाला, धरणी वायू लागे तत्वता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम हरे. आपण जन्माला येतो ना, तेव्हा हा धरतीचा वारा लागल्या बरोबर आपलं जे नामस्मरण चालू असतं. महाराज आपल्या आईच्या उदरामध्ये प्रत्येक दिवसाचं नामस्मरण चालू असतं. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणा तुला कसं माहिती? महाराज संत महात्म्यांनी जे सांगून ठेवलंय हे असंच सांगून नाही ठेवलंय. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नाही. संत महात्म्याने आपल्याला ते सांगितलं. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा या मंडळीने जे आपल्याला सांगितलं ते आपण खरं मानतो. का? संतांची पायी माझा विश्वास सर्व भाव आपला म्हणे होता तेव्हा तर आपण भाग्याचा आहोत. आपल्या नशिबात आपल्या भाग्यामध्ये तो ठेवा होता म्हणून तो आपल्याला सापडला. आपण भाग्यवान. लक्षात ठेवा. म्हणून हा ठेवा तो सापडलेला, पण त्या सापडलेल्या ठेव्याचा काहीतरी विनियोग चांगला झाला पाहिजे. मला लक्षात घ्या. आपण भाग्यवान आहोत त्यामध्ये काय प्रश्नच नाहीये. आपल्याला तो सापडलेला आहे त्यामध्ये पण प्रश्न. खूप भाग्यवान आहोत आपण. तुम्ही बाहेर जा महाराज. फक्त अभ्यासावर मी निंदा आणि स्तुती नाही करत कुणाची, पण या व्यासपीठावर महाराज खरंच सांगणं गरजेचं आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, या संत मंडळींनी इथे सत्यच सांगितलं, खोटं कधी सांगितलं नाही. तुमचं मन हे होण्यासाठी, तुम्ही काहीतरी चांगलं बोलण्यासाठी मला बाबांनी हे कधीच सांगितलं नाही. संत महात्म्याने हे कधीच सांगितलं नाही. त्यांनी होतं ते सत्य सांगितलं. काय सत्य? काय सांगितलं? का भाऊ ही जी मंडळी आहे सर्व बसलेली, बाबा नेहमी सांगायचे, ही जी मंडळी आहे ही भाविक आहे. लक्षात घ्या. भाविक आहे, त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे, भाव आहे, म्हणून ती कीर्तनाला येतात. लक्षात घ्या. भले त्यांच्या गळ्यामध्ये माल असो की नसो, पण ते कीर्तनाला येतात. त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे, भाव आहे, देवाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, म्हणून ते येतात. मग बाबा तेच सांगायचे, इथे जे येणारे आहेत ना ते सोन्याहून पिवले आहेत. काय आहेत? सोन्याहून पिवले आहेत. पण बाबा जय महाराज. पण इथे सांगणारे आहेत ते मी काय बोलू शकत की बाबाची वाटी
सांगणारे जे आहेत ते योग्य सांगत नाही, जे सत्य सांगत नाही महाराज. आपण बऱ्याच ठिकाणी जातो, भरपूर महाराज 7-7 दिवसाचे सप्ते असतात त्यांना जातो, लाखो करोडो रुपये खर्च करतात त्या सप्त्याला जातो महाराज. आमचे जावई पण आलेले आहेत, ते पण नेहमी जातात, लक्षात घ्या. त्याच्या तिकडे तर भरपूर महाराज सप्ते का 1 दिवसाचा कार्यक्रम, 1.5 दिवसाचा कार्यक्रमच नसतो. आणि त्यांच्याकडे मी महाराज बघितलं, चावणी गावामध्ये त्याचा एक सप्ताह होतो बघा. ज्याला करायचं असेल ना महाराज तो करतो. एक सप्ताह होतो महाराज, त्या सप्त्यामध्ये 7 दिवसाचा कार्यक्रम असतो, 8 दिवसाचा, 8 दिवस खाला पकडून. त्या सप्त्यामध्ये पैसे रुपयाने देणगी ही कुणाची स्वीकारली जात नाही महाराज, कुणाची. प्रत्येकाने आपलं सौजन्याने द्यायचंय, कीर्तनकार तुम्ही द्यायचंय, जेवणाचं तुम्ही स्वतःहून सांगतात महाराज, हे मी करतो ते मी करतो. म्हणजे तिथे काय झालं, हिसाबाचा पैशाचा व्यवहारच नाही ना. आता आपण जे सप्ते बघतो लाखो करोडो रुपयाचे, तिथे किती अफरातफर होत असेल महाराज, मी डोळ्यामध्ये बघितले. पण लक्षात घ्या, हा परमार्थ असा चालू आहे. पण आपण भाग्यवान आहोत. जी खरी नीत वस्तू आहे त्या नीत वस्तू आपल्याला उल्लत झाली, त्या सद्गुरु कृपेने आपल्याला लाभली, आपण भाग्यवान आहोत. सद्गुरु नाये माझे सुख मज दाहिरे डोळा दिली प्रेम करा सद्गुरु कृपेने आपल्याला हे प्राप्त झालं महाराज. हे बाकीच्या ठिकाणी बाहेर कुठे तुम्हाला प्राप्त होणार नाही, होत नाही. तुम्ही भाग्यवान आहात. फक्त तुम्ही भेटले ना ते जोपासा, त्याच्यावर लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा. आणि ते लक्ष केंद्रित कशासाठी करायचं आहे? मला भेटले नवे नवल आणि कुल उधरले अनेकांचे. भाऊ मला भेटलंय, माझा उद्धार झालाय, मला सुख भेटलंय, मला समाधान भेटलंय, सगळ्या गोष्टी मला भेटलंय. पण इथे थांबून जमणार नाही. माझे श्रीपाद बाबा जर घोटीला थांबले असते तर आज आपल्याला इथे भेटलं नसतं. म्हणून लक्षात घ्या, जे आपल्याला भेटलंय त्याने असं दिलं तरी काय हो मला? काय दिलं? मागे सांगून गेलो, त्यांनी ज्या भगवंताचं नाम दिले आपल्याला, लक्षात घ्या. आणि माझ्या गुरुने मला गुबाई दिलं एकांत, माझ्या गुरुने मला गुबाई दिलं एकांत. नामाची ज्योत माझी रुपयाची
म्हणू शकता. लक्षात घ्या, आपणच म्हणू शकतो. सद्गुरु साखर दैवत नाही मला. माझ्या गुरुनी मला गवाई नेले काल, ज्ञानाची ज्योत लावली हृदयात. काय करतात सद्गुरु? काहीच नाही करत हो. तुमची जी ज्ञानाची ज्योत आहे ना, ती विझलेली असते, तिला फक्त ते उजाला देतात. काय करतात? कशा पद्धतीने करतात महाराज? इथे जर कालोख असेल ना, कालोख, लक्षात घ्या, सद्गुरू काय करतात? इथे जर कालोख असेल ना, इथे जर एक बटन दाबलं का तो कालोख नाहीसा होतो महाराज, नाहीसा होतो. सद्गुरु कृपेने सुद्धा तेच होतो. ज्ञान आलं का अज्ञान पळून जातो महाराज. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. महाराज, जर भगवंताने आपल्या हृदयामध्ये प्रवेश केला म्हणजे हृदयामध्ये नाही का? आहे. काय? फक्त त्याला जागृत करायचं महाराज, आणि ते काम सद्गुरू करतात. सद्गुरू कशाच्या द्वारे करतात? ते आपल्याला त्याचं नाम देतात. लक्षात घ्या. आणि ते नाम जर आपण घेतलं ना महाराज, तर मग आपला जन्म मानाचा काली जे पेरिले डोळा ते उगवले, काली जे पेरिले डोळा ते उगवले, जे सद्गुरूंनी आपल्याला कानात सांगितलं ना, ते हृदयामध्ये प्रगट झाले. गवळणीची सुद्धा हीच अवस्था महाराज. देखिला डोला बैसला मनी तोची वदनी हुशारी, ही अवस्था आहे महाराज. आणि ही अवस्था फक्त आपल्यालाच अनुभवायला येते महाराज. लक्षात घ्या. आणि ती अनुभवत असताना महाराज आपण डॉक्टरकडे जातो. बघा, लक्षात घ्या, आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर एक इंजेक्शन देतो. पण इंजेक्शन दिल्यानंतर आपल्याला तो गोळ्या पण देतो. सकाळी या 3 गोळ्या घ्या, दुपारी या 3 गोळ्या घ्या, आणि संध्याकाळी. आता बऱ्याच ठिकाणी पहिले 3 वेळेच्या गोळ्या द्यायच्या, आता बऱ्याच ठिकाणी 2 वेळेच्याच गोळ्या भेटतात मला. सकाळी घ्या आणि संध्याकाळी घ्या, अशा गोळ्या दिल्यानंतर. आणि गोळ्या दिल्यानंतर त्याच्या पुढे अजून काय सांगितलं जातं? डॉक्टर सांगतो आपल्याला, महाराज तुमचा घसा खराब झाले ना, तुम्ही एक काम करा, तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका. लक्षात घ्या. डॉक्टर सुद्धा आपल्याला हे सांगतोय. आणि डॉक्टर सांगितल्यानंतर आपण त्याच्या नियमाचं, त्याने जे आपल्याला सांगितलेलं असतं, भाऊ असं कर म्हणजे तुझा रोग बरा होईल. मग घरी आल्यानंतर आपण ते करतो नाही ना, नाही. आपण त्या गोळ्या एक ठिकाणी ठेवतो. इंजेक्शन मध्ये आपल्याला थोडासा फरक पडतो. थोडा फरक पडला का आपल्याला वाटतं आपण बरं झालं. त्या गोळ्या तशा. मग पुन्हा जो रोग असतो ना महाराज, तो रोग पुन्हा उद्भवतो. ती पावर असते याची इंजेक्शन घेतोपर्यंत ठीक आहे. या बाबाला वाटतं माझा रोग गेला, पण पुन्हा उद्भवतो. पुन्हा उद्भवल्यानंतर पुन्हा त्या डॉक्टरकडे जातो. आणि त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरला बोलतो महाराज,
काय तुम्ही औषध दिलं, फरकच नाही पडला, असंच झालं तसंच झालं. डॉक्टर विचारतो, भाऊ मी औषध तर बरोबर दिलं, तर योग्य दिलं, तर त्याच्यामध्ये फरक 100% तुला पडायला पाहिजे होता. कधी 100% पडायला पाहिजे होता, पण कसा पडला नाही होता तेच मला समजत नाही. मग त्याने विचारलं, भाऊ मी तुला गोळ्या दिल्या तर मी कशा काढल्या? तो सांगतो, भाऊ डॉक्टर साहेब गोळ्या मी काय खाल्ल्या नाही, गोळ्या कुठे? खिडकीवर. मग डॉक्टर सांगतो, भाऊ ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही गोष्टी नाही केल्या तर तुझा जो रोग आहे तो रोग जाणार नाही. तसंच आपल्याला सुद्धा तुकोबर आहे या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पद्मनाभ विठोबाचे पद्मनाभ विठोबाचे पद्मनाभ काय सांगितलंय तुकोबारायांनी आपल्याला अभंगामध्ये? जे डॉक्टरनी सांगितलंय ना ते तुकोबारायांनी सांगितले. तुकोबाराय सुद्धा डॉक्टरच होते, लक्षात घ्या. फक्त ते डॉक्टर कोणते होते? आयुर्वेदिक औषध असतं भारत बघा, आयुर्वेदिक औषध. आणि पण डॉक्टर भरपूर झालेले आहेत माझ्यासारखे, लक्षात घ्या. माझ्यासारखे डॉक्टर भरपूर झालेले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर असतात बघा, आयुर्वेदिक. पहिलं असं होतं डॉक्टरांचा, आता फरक काय नाही पडा आयुर्वेदिक ते सांगतो तुम्हाला. पहिलं फरक पडायचा महाराज, आयुर्वेदिक औषध जर घेतलं ना आपण फरक पडायचा, पण आता फरक नाही पडत लवकर. का नाही पडत? पहिलं तुम्हाला माहित असेल, मला माहित म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे. पहिले जे वैद्य होते आयुर्वेदिक, ते वैद्य जे औषध द्यायचे ना त्याचे पैसे घेत नव्हते, लक्षात घ्या. वस्तू तिथे मला पहिलं मला म्हणजे मला माहित आहे म्हणून मी सांगते. पहिले जे वैद्य होते ना ते वैद्य पहिले औषध घेत पैसे घेत नव्हते, आणि पैसे घेत नसल्या कारणानं ते जे औषध द्यायचे ना ते भगवंताला स्मरून द्यायचे, आणि त्या औषधाचा इफेक्ट व्हायचा मला त्याच्यावर, त्याच्यामध्ये फरक पडायचा त्याला, लक्षात घ्या. पण आता फरक नाही पडत, औषध ते. पण आता काय झालंय, त्या औषधाचे पैसे घेतात. आपण नाही का म्हणतो, मी म्हटलेलं माझ्या ठिकाणी चर्चा चालू असेल तर कोणतरी बोललो त्याचं औषध आहे ना त्या औषधाचा चांगला फरक पडायचा, पडतो नाही पडायचा. पण आता जसं तो पैसे घ्यायला लागला त्याचा फरकच पडत नाही. पोटासाठी संत झाले करीत बहुता, करीत बहुता, झाले करीत बहुता. पोटासाठी संत झाले करीत बहुता, झाले करीत बहुता, झाले करीत
चाले असं नाही, पहिलेही असं होतं म्हणून ते प्रमाणे महाराज लक्षात घ्या. पोटासाठी संत कली झाले महाराज. आपला संसार चालवण्यासाठी परमार्थ नाही, लक्षात घ्या. आपली बायको पोरं पोचण्यासाठी परमार्थ नाही आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? परमार्थ कशासाठी? काय ह्या जीवनाचा जो परमार्थ आहे ज्याच्यासाठी आपल्याला दिलेला आहे ते करून घेणं म्हणजे परमार्थ आहे महाराज. हा देव कशासाठी दिलेला आहे? देव दिला देव भजना गो म्हणा, देव दिला देव भजना गो म्हणा, देव दिला देव भजना गो म्हणा, देव दिला देव भजना गो म्हणा. राधा बालिकेचा गोरा, राधा बालिकेचा गोरा, राधा बालिकेचा. भगवंताने आपल्याला जो देह दिलेला आहे ना महाराज, भजनासाठी दिलेला आहे, भजनासाठी. पण त्याचाच आपल्याला विसर पडलेला आहे, विसर पडलेला आहे. आणि विसरली तया आले आणि पचतील खाणी 84. जो विसरला ना महाराज तो पुन्हा घसरला घसरला तसा पसरला. मग त्याला पुन्हा हा जन्म मरणाचा फेरा चुकवता येत नाही. आणि जो चुकवण्यासाठी आपल्याला अकालोनी सांगे तुका, सांगे तुका, अकालोनी सांगे तुका, अकालोनी सांगे तुका. नामरे नाम नामरे नाम आकारोनी सांगे तुका नाम घेता का तर ते नामच का सांगत होते महाराज? नाम घ्या, नाम घ्या, पथ्य नाम. लक्षात घ्या, हे नाम घ्यायला सांगत होते आपल्याला तुकोबाला. आपण त्या संतांचं ऐकत ना माझ्या, तुम्ही काय पण बोला. बरीच मंडळी आहे ना, फक्त या व्यासपीठावरून मी सांगतो हे तुम्हाला. ज्ञानोबाराय असे बोलले, ज्ञानोबाराय अभंगामध्ये असे बोलले, तुकोबाराय असे बोलले. पण ते तसे का बोलले ना ते कुणासाठी बोलले ते या महाराजाला पण पता नसते. ऐसा नामाचा महिमा, नामाचा महिमा वेद शिल्ला झाली शिवा. हा नामाचा महिमा असा आहे ना महाराज, ज्याने घेतलं ना तो सांगू शकतो. लक्षात घ्या. आणि तो नाम 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 घेतल्याने काय होतो आणि ते नाम कसं घ्यायचं, कधी घ्यायचं, सकाळी घ्यायचं का दुपारी घ्यायचं का संध्याकाळी घ्यायचं. महाराज त्याला कालवेल कालवेल काळवेळ नसे नाम संकीर्तने, काळवेळ नसे नाम संकीर्तने, उतनीत योनी हे नसे. नामस्मरण करायला काल वेळ लागत नाही. आणि ज्ञानोबाराय सुद्धा तेच सांगतात, काल वेळ नाम उच्चारिता नाही
दोन्ही पक्षी पायी उतरते. हे ज्ञानोबराय सांगतात, लक्षात घ्या. ज्ञानोबराय अजून पण पुढे काही गोष्टी सांगतात. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लागले आणि निवृत्ती निर्भय माझ्या हाती. ज्ञानदेव मौन जपमाला अंतरी धरोनी श्री हरी धरेश. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत हरिपाठामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्या कुठपर्यंत आपण ऐकतो आणि कुठपर्यंत त्यांचा हे करतो. आपण विचार करतो का? माऊलीनाथ आपण मानतो, तुकोबारायांना मानतो, आपण वाऱ्या करतो, पण त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकतो का? नाही, नाही. त्यांनी जे सांगितलं ते जर आपण ऐकलं तर मग तुकोबाराय अभंगाचं तिसरं भवरोगा ऐसे पाय, 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 ते जर घेतलं आपण त्याचं जर ऐकलं तर तुकोबाराय काय सांगतात? भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्लके. त्या रोगावर औषध देऊन तुकोबारायाने आपल्याला जो ब्रह्मरसाचा काढा दिलेला आहे तो रस जर आपण सेवन केला तर आपला जो भवरोग आहे जन्माचं मरायचं हा रोग निघून जाईल, वाढेल. काय? त्याच्यासाठी काय करावं लागेल? पथ्य नाम विठोबाचे. त्यासाठी आपल्याला पथ्य पाळावं लागेल. पथ्य म्हणजे काय करावं लागेल? जे दिले सद्गुरूने ते सतत अखंड स्मरण करावं लागेल. कुठपर्यंत करावं लागेल? मला कुठपर्यंत करावं लागेल? मरणी जयादे आठवे तो तेच गतीचे पावे. जोपर्यंत मरणाच्या वेळेस आपण जी इच्छा करतो, जे आठवतो त्याचप्रमाणे आपल्याला त्या गतीला प्राप्त व्हावं लागतं. हे माझं म्हणणं ज्ञानोबराय. मग त्यासाठी आपल्याला अखंड सतत नामस्मरण करायचंय आणि नामस्मरण केलं आपल्याला तो चाला लावायचंय, वलन लावायचंय. जोपर्यंत चाला वलन लावत नाही ना पडिले वलन इंद्रिया सकला आणि भावातून निघाला नाही तुझा. तो चाला वलन लागला ना मग आपण इथे येऊन बसवणावर सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी का.
नाही त्या नामामध्ये कधी शक्ती आहे ते सांगितलेलं या अभंगामध्ये. प्रत्येकाची धडपड सुखासाठी आहे, समाधानासाठी आहे. मला सांगा, लाखो करोडो रुपये कमवले आपण, कधी लाखो करोडो रुपये पडलेले आहेत, पण मला सांगा तो समाधानी आहे का? नाही ना माझा. कदाचित सुखी असेल थोडाफार, पैसा आहे म्हणून, पण समाधानी नाही. फक्त समाधान जर पाहिजे असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे आणि सदा अखंड त्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते चिंतन आपल्याला सुद्धा करायचं आहे. आपण केव्हापासून ते केलं नाही, परंतु आता सर्वांनी ज्याने ज्याने हात आणले, सर्व हात घेऊनच आले म्हणा, त्यांनी एक वेळ पांडुरंगाचं आपल्याला भजन करायचं. विठोबा रखुमाई, ब्रह्मरस घी काढा नेने पिळावे, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. भवरोग ऐसे जाय, भवरोग ऐसे जाय, अनेक काय शिल्लके. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा, अनेक गदा भूताची. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला या जन्मातून सुटण्यासाठी हा ब्रह्मरसाचा काढा दिलेला आहे, घेऊन आलेले आहेत. आणि तो आपण बऱ्यापैकी सर्वांनी सेवन केलेलं आहे. फक्त ते पथ्य जे सांगितलेले आहे तेवढं पथ्य फक्त आपण पाळलं पाहिजे. आणि ते पथ्य जर आपण पाळलं तर नक्कीच भवरोग ऐसे जाय, अनेक काय शुल्लके. मग तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे नोहे बाधा, 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 तुका
पीडा वारेल पंचनाम विठोबाचे अनेक वाचे भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्के तुका म्हणे नोवे बाधा अनेक कदा होता